श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 7 सप्टेंबर 2024 वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत गणेश चतुर्थी। गणेश चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते। या दिवशी घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत असतं। 10 दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरी राहतात, यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी गणपती बाप्पांच्या सेवेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 21 तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत। हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल, घरात भरभराट होऊन दारिद्र्य नष्ट होईल, पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता। याला तुम्ही उपाय म्हणू शकता किंवा सेवा देखील म्हणू शकता। हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुम्ही उद्या गणेश चतुर्थीला हा 21 तांदळाचा उपाय जर केला तर तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा बाप्पा पूर्ण करतील। हा उपाय केल्याने घरात भरभराट होईल, घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील, घरातील दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल। बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही। कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जातो, जसे की आजारपण येतं किंवा इतर कुठल्या अडचणी येतात आणि आलेला पैसा हा घरातून निघून जातो। यामुळे घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री आपल्याला जाणवत असते, आर्थिक समस्या येत असतात। त्याचबरोबर जर तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता। तसेच तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा एखादा व्यवसाय असेल तो तुमचा चांगला चालत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता। म्हणून उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, यानंतरनं देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। जर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत असेल तर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे। संपूर्ण पूजा अर्चा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 तांदूळ लागणार आहेत। 21 अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत, अखंड तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत। यानंतर त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे। लाल पिवळ्या आपल्याला अक्षदा बनवायच्या आहेत। हे 21 तांदूळ आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत। 21 दुर्वा घ्यायचे आहेत, एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, 21 दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत, जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे। जास्वंदाचं फूल नसेल तर तुमच्याकडे जी कोणती फुलं आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत। यानंतर 21 अक्षदा ह्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत, हाताची मुठ ही तुम्हाला बंद करायची आहेत आणि 3 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। यानंतर ह्या 21 अक्षदा तुम्हाला पुन्हा त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत आणि उजव्या हाताने एक अक्षदा म्हणजे एक तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे, तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि ती अक्षदा तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहेत। तर मंत्र असा आहे, इदम अक्षतम ओम गण गणपते नमः। पुन्हा एकदा सांगते, इदम अक्षतम ओम गण गणपते नमः। हा मंत्र म्हणायचा आणि एक तांदूळ अर्पण करायचा। पुन्हा दुसरा तांदूळ हातात घ्यायचा, मंत्र म्हणायचा, बाप्पांच्या चरणी दुसरा तांदूळ अर्पण करायचा। अशा पद्धतीने तुम्हाला 21 वेळा हा मंत्र म्हणून 21 तांदूळ हे बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही जी काही इच्छा बाप्पांकडे मागणार आहे तर ती इच्छा बाप्पांना सांगायची आहेत आणि पूर्ण होण्यासाठी प्रार्थना तुम्हाला करायची आहेत।
आता हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी बघा, रविवार आहे, सकाळी उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि यानंतर बाप्पांपुढे जे 21 तांदूळ आपण अर्पण केलेले होते ते तांदूळ तुम्हाला उचलून एका कागदामध्ये बांधायचे आहेत, म्हणजे एक पुडी तुम्हाला तयार करायची आहेत आणि ही पुडी नेहमी आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहेत. आपल्या पर्समध्ये ठेवली तरीही चालेल किंवा तुम्ही पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पुडी ठेवू शकता. हे अभिमंत्रित केलेले तांदूळ असतात आणि जेव्हा आपण अशी पुडी आपल्या पर्समध्ये ठेवतो तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि यामुळे आपल्याला कधीही पैसा, धनसंपत्ती ही कमी पडत नाही. आपल्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. म्हणून आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलं असेल, शिक्षण घेत असेल किंवा एखादी पदवी धारण करत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांसाठी 11 लवंगांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे. 11 लवंग घ्यायचे आहेत. लवंगा ह्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत. यानंतरनं या लवंगांवरती तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. अभिमंत्रित करायचे आहेत या 11 लवंगा आणि यामधली 1 लवंग ही मुलांना खायला द्यायची आहेत. 10 लवंग ह्या तशाच तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवून बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत. यानंतरनं दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला एकदा अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि 1 लवंग मुलांना खायला द्यायचे आहेत. असं तुम्हाला 11 दिवस 11 लवंगांचा हा उपाय करायचा आहे. घरामध्ये 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी तुम्हाला 11 लवंगा ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत. आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मुलं तुमच्या जवळ असेल तरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे. तर असा हा 11 लवंगांचा उपायसुद्धा तुम्ही मुलांसाठी उद्या नक्की करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्यावरती कर्ज असेल, थोडंफार कर्ज असेल, त्यातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल, बऱ्याच वेळा आपण कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्याकडनं कर्ज हे फिटलं जात नाही, तर तुम्ही उद्याच्या दिवशी 1 वाटीभर मसूर डाळ जी आहे तर ती बाप्पांच्या मंदिरामध्ये दान करा. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला ही वाटीभर मसूर डाळ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत. मसूर डाळ ही बाप्पांना अर्पण केल्याने बाप्पांची कृपा आपल्यावरती होत असते आणि कितीही मोठ्या कर्जातून आपल्याला मुक्त होण्यासाठी मदत मिळत असते. यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.